हे आहे सोलार पॉवरचं ट्रॅक्टर. मराठी भाषेत त्याला कंट्रोलर्स, सोलर पंप कंट्रोलर आहे हे. तर बघा मित्रांनो, इथे कसे हे आकडे पडत आहेत, ते सर्व म्हणजे दाखवत आहे ते. त्याला एक IMEI नंबर आहे. जसं की आपल्या मोबाईलला असतो तसाच IMEI नंबर याला आहे. आणि हे आहे कंपनी संयुक्तम मॅन्युफॅक्चर बाय इलेक्ट्रा सोलर एनर्जी सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड सोलर पंप कंट्रोलर आहे. इथे याला खाली इथे इथे ऑन ऑफचं स्विच आहे, तुम्ही बघू शकता. हे ऑन ऑफचं स्विच आहे. जसं तुम्ही ऑन केला तर तुमची सोलर मोटर चालू होईल. तर बघा, हे आमचं असं स्ट्रक्चर आम्ही इथे इन्स्टॉल केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा, पूर्ण सोलर पॉवर सिस्टीम आहे ही. 3 HP आहे. तर इथे तुम्हाला 6 पॅनल्स मिळतील. हे जे आम्ही काटे टाकले त्याच्यावर, हे याकरिता की वानरं जे येतात, वानरं याच्यावर खेळतात, उड्या मारतात, त्यामुळे आपला सोलर पॅनल डॅमेज होतात. ते होऊ नये म्हणून हे आम्ही इथे काट्यावर टाकलेले आहे. तर ही बघा आमची विहीर आहे. या विहिरीमध्ये सध्या तो बघा तिथे एक झरा आहे. झऱ्याने आता ही पूर्ण 40 फूट विहीर आहे. तर 20 फुटापर्यंत हिच्या पाणीने भरलेली आहे. सध्या एवढ्या दुष्काळामध्ये सुद्धा, इकडे खूप दुष्काळ आहे, तरी पण आम्हाला भरपूर पाणी आहे. तर हे आम्ही असं म्हणजे बसवलेलं आहे व्यवस्थितपणे. जसं मोटर लावली आम्ही तशी इकडे पाणी येते. तर ही आमची अशी छोटी शेती आहे. आम्ही छोटं म्हणजे घरगुती जे आपल्याला भाजीपाला लागतो त्याच्यासाठी हे वांग्याचे झाड, हे टमाटे, बघा किती चांगले टमाटे आलेले आहेत. खूपच छान टमाटे दिसत आहेत. खूपच गोड आहेत. हे बघा, मी एक टमाटर खाऊन बघतो. हे बघा किती सुंदर टमाटा आहे. इकडे आम्ही हे लसूण, हा लसूण आहे. तर बाजारामध्ये लसूण आय थिंक 100 रुपये पाव, म्हणजे 400 रुपये किलो आहे लसूण. तरी हा आमचा किती लसूण भरेल तुम्ही सांगू शकता? हे बघा, टमाटर इंद्राने खाऊन टाकले आहे. इकडे पूर्ण कांदे लावलेत आम्ही. हे वांगे बघा, हे वांग्याचं झाड आहे. हे बघा कसं छोटं वांग आलेलं आहे याला. वांग्याचं फूल. हे बघा, आम्ही एक टरबूजाचा वेल लावला होता, त्याला एक छोटं टरबूज आलेलं आहे. खूप मस्त. गावाकडे माझी तर पूर्ण लाईफ मी गावाकडे घालेल. मी तसा इंजिनिअरिंग केलेलं आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे मी, तरी पण मला शेतीची खूप आवड आहे. कारण की आपलं सर्व म्हणजे शेतीमध्ये आल्याच्या नंतर खूप खूप करमते. बघा, तिथं वांग आहे एक. तुम्हाला मी एक वांग तोडून दाखवतो. याला खूप काटे असतात. हे बघा वांग, मस्त वांग दिसत आहे. खूप छान. याचं भरीत वगैरे कोणाकोणाला खायला आवडते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. अजून इथे एक वांग आहे,
छोटं वांग आहे इथे. या छोट्या वांग्याची भाजी खूप मस्त बनते. खूप चवदार भाजी होते. मसाला वांगे, परत तुम्ही भरीत, ज्वारीच्या भाकरीसोबत तर भरपूर चांगली लागते. खूप खूप मजा आहे शेताकडे. अजून कुठे आहेत का वांगे? या तुम्ही आमच्या शेतीमध्ये वांगे तोडायला. टमाटे खायला. सध्या गहू होता इकडे आमचा, पण पूर्ण गहू काढलेला आहे. तर आम्हाला 15 क्विंटल गहू झालेला आहे या पूर्ण शेतीमध्ये. इथे एक छोटंसं वांग आहे. खूप मात्र त्याला आपण मोठं होऊ देऊयात आताच नाही तोडूयात त्याला. ते पण एक छोटं वांग आहे. हे बघा इथे किती मस्त आणि सुंदर वांग आहे. हे शेपूची भाजी होती. शेपू आम्ही टाकला होता, पण आम्ही खूप घरी नेले आम्ही घरगुती वापरासाठी आणि भाजी बनवून खाल्ली. पण आता ही एवढी जी उरलेली आहे त्याला असे फुलं आलेले आहेत. फुलं आणि त्याने आता त्यामध्ये बी तयार होते शेपूच्या भाजीचं. नेक्स्ट टाईमला आपण ते मस्तपैकी त्याचं बी टाकलं तर परत भाजी येते त्याला. हे बघा इथे पालक आहे. पालक आरोग्यासाठी खूप चांगली असते. चला तर मित्रांनो, मग आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. सबस्क्राईब करा आणि शेअर करा.